की आपली खरंच जर विचार केला तर आपली घरी सुद्धा एवढी काळजी घेत नाही, एवढी ते मुली इथल्या मुली आपल्या त्यांच्यासाठी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। बघा, मी 30 एप्रिल 2024 या दिवशी सेवानिवृत्त झालो शिक्षण क्षेत्रातून, मुख्याध्यापक या पदावरून। मला शैक्षणिक सामाजिक कार्याची पण आवड आहे आणि मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मी साईबाबा मंदिर आणि इच्छामणी गणपती मंदिरामध्ये दोन्ही मंदिर समितीवरती मी काम करतो। 17 मार्च 2024-25 या दिवशी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली। त्या माध्यमातून ह्युमन सेंटर एवढं जवळ असून सुद्धा खरंच माहिती नव्हतं। इथे बुनकर काका म्हणून आमचे साई ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य ते नियमितपणे या ठिकाणी थेरपी घ्यायला येत असतात आणि त्यांनी नागरिक संघाच्या वतीने सरांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं आणि सरांचं तिथे मार्गदर्शन ठेवलं, ज्यात खूप अशी इतंभूत माहिती दिली आणि मलाही ते मी पण मग यायला सुरुवात केली आणि निश्चितपणे मला म्हणजे खूप चांगला मला बदल वाटते माझ्या शरीरामध्ये। मला तसं पाहिलं तर अजून मला काही त्रास नाही, पण तरी पण म्हटलं बघा कुठलंही म्हणजे काही जर आपण हे केलं, चांगलं काम केलं तर ते काही वाया जात नाही। हा, आणि भविष्याचा विचार करून मी आम्ही आता नियमितपणे 1 महिना झाला थेरपीला येतोय आम्ही दोघं पण। आणि या माध्यमातून मी माझे जे काही ओळखीचे असतील, मित्र परिवार असतील, त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे। आणि सगळ्यांनी तुम्ही निश्चितपणे जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बघा, आपण आता ज्येष्ठ वर्गाकडे म्हणजे आपण आता जात आहोत आणि प्रत्येकाला काही ना काही आजार असतो, प्रत्येकाला असतो, तो लहान असो मोठा असो। आणि त्यामध्ये पण आपण कोणत्याही आपण आपल्या नियमितपणे जे डॉक्टर असतात त्यांच्याकडे आपण जात असतो, परंतु डॉक्टर आपल्याला सुद्धा एवढी माहिती देत नाही एवढी आपल्याला या थेरपी सेंटर मध्ये खूप आरोग्याविषयी माहिती दिली जाते। सर आपल्याला खूप तळमळीने या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि सर्वांनी तुम्ही या आणि येताना इथं आपलं जे स्लोगन होतं की त्याचे नियमावली आपण पाळली पाहिजे आणि रोज आपले शेजारी पाजारी आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातल्या नागरिकांना, आपले मित्र असतील, नातेवाईक असतील, तुम्ही या थेरपी सेंटरला जोडण्याच्या दृष्टीने होईलच अशी मी या ठिकाणी मनापासून आशावाद व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना माझा साष्टांग नमस्कार। खरंच तुम्ही इतक्या तळमळीने तुम्ही सांगतात की आपला भारत रोगमुक्त झाला पाहिजे, आपला सुरुवात ही आपल्यापासूनच केली पाहिजे। गाव असेल, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र असं हळूहळू होणारच आहे। ते नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग भूमिका जर आपण आपल्या जीवनामध्ये बांधली तर निश्चितच आपलं वाटचाल ही निश्चितपणे ध्येयाकडे जात असते असं मला या ठिकाणी वाटतं। मला सरांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचे मनापासून अरुणा टीचर काहीतरी म्हणून दाखवते, तुझं गाणं लोकांना दाखवते, तुम्ही वसील